नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. आजची जे बाईट आहे, जे आज लोकसभेचं वातावरण चालू आहे, संसदेमध्ये एक खासदार निवडून आपल्याला द्यायचा आहे आणि हा खासदार जो की कसा असला पाहिजे किंवा जो खासदार आपला प्रचार प्रसार जो काही करत असतो त्याच्याजवळ नेमका निधी कुठून येत असतो किंवा जे पक्ष पार्टीवाले आहेत की या पार्टीला फंड कुठून येत असतो, तर हे मुद्दे जे आहेत आणि कोणत्या उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आणि तो उमेदवार आपल्याला खरंच आपलं जे अडचणी आहेत ह्या दूर करणार का, किंवा जे समाजामध्ये अराजकता, धार्मिक भेदभाव म्हणा किंवा कशा प्रकारे या गोष्टी तो करतो. आणि निवडणुकीच्या टायमाला एखादी निवडणूक एका जिल्ह्यामध्ये निवडायचे उमेदवार जेव्हा उभा टाकतो खासदार, त्यांना 100 कोटी रुपये खर्च येतो आणि हा इतका कोटी कुठून येतो हा एक सर्वांचा मोठा पॉईंट आहे. ते आपण पाहणार आहोत, जे की आज इलेक्ट्रोल बाउंड जी चर्चा चालू आहे त्याविषयी बी आपण चर्चा करणार आहोत. आमचे खास जे पांगरीचे माकपा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आणि शेतकरी संघटनेचे थोर नेते, जे की राजकारणामध्ये एक चुरूस बुद्धी, विचारसरणी, यशस्वी धाडसी निर्णय, इतके सर्व काही त्यांना या नावासमोर त्यांना उपमा दिल्या जातात. कारण की जी प्रतिष्ठा आहे त्यांच्या राजकारणामध्ये, कारण खऱ्या माणसाची जी प्रतिष्ठा आहे जे त्याला ते खरीच असते शेवटपर्यंत, चौकामध्ये बी त्यांना खऱ्याच हेतू असते. आज आमच्याकडे 2 शब्द बोलण्यासाठी संभाजी खंडेराव कानडे हे आपल्याला 2 शब्द बोलणार आहेत. नेमकं चर्चा आपण त्याविषयी करणार आहोत. तर हे घ्या. तर एक खासदार जो आहे, आम्ही प्रश्न विचारला, खासदाराला हा निधी नेमकं कुठून येतो? आता खासदाराला कुठून निधी येतो? आता सध्याची परिस्थिती, या केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपचं सरकार असल्यामुळं सगळं टेंडर, महाराष्ट्रातलं सगळं टेंडर म्हणजे खाजगीकरणाच्या नावानं सगळ्या कंपनीला दिलेलं आहे. 5 वर्ष त्या कंपनीला टेंडर देणे आणि ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस पूर्ण विमा कंपनी असेल, वितरण, हे जेवढ्या काही कंपन्या आहेत ना, ते कंपन्या आपल्याला भेटलेला, त्याला समोर आपलं दुकान चालवण्यासाठी लाखो रुपयाचा निधी त्या पक्षाला देतात. एक मिनिट. लाखो निधी म्हणजे खरोखरच त्या म्हणजे जे इलेक्ट्रोल बाउंड जे आहे, म्हणजे कसं आता हे तुम्ही कोण्या पक्षाच्या सरासरी एक सांग. मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी काय म्हणतो, तुमच्या ज्या पक्षाला आहे समजा कोणती माझ्याकडे ज्या कंपन्या आहेत, जसं जे भाजपला ज्या कंपन्या जे की भल्लाट निधी दिलेला आहे, करोडो रुपये निधी, जसे वेदांत म्हणा, वेदांत लिमिटेड आहे, अशा जे मोठमोठ्या कंपन्या आहेत याच्यामध्ये आहेत ह्या कंपन्या, की अशा मोठमोठ्या कंपन्या करोडो रुपये निधी देतील. तसे तुमच्या पक्षाला निधी काऊन नाही देतात? मला म्हणे आमच्या पक्षाला सुद्धा भांडवलदारानं 2 वर्षाखाली निवडणुकीला एक 5 लाखाचा चेक दिला आणि 5 लाखाचा चेक घ्यायचा की न घ्यायचा भाव टाकाचा, म्हणून आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर पक्षानं ठरवलं की बाबा भांडवलदाराचा निधी जर आपण घेतला तर त्याच्या बाजूसारखं आपल्याला वागायला लागेल. म्हणून आमच्या पक्षानं जे आमच्या पक्षाला जे निधी म्हणजे टाटाने, अदानी आम्हाला द्यायला होती, ते निधी आम्ही फेटाळा, निधी घेतला नाही त्यांचा. बरोबर. कारण त्याचा जर निधी घेतला त्याच्या बाजूने आम्हाला राहायला लागेल निवडून आल्याच्या नंतर. असं आहे. आणि बाकीचे लोक निधी घेते त्याच्याप्रमाणे वागतात. म्हणजे आता भाजपला निधी घेतला, भाजपला त्याच्याप्रमाणे पुढे निवडून आल्याच्या नंतर वागायला लागणार. आज 16,000 कोटी, आज पेपरला बातम्या, 16,000 कोटी उद्योगपतीचे कर्ज माफ केले. बरोबर. आज उद्योगपतीचं माफ केलं, मात्र शेतकऱ्याचं कर्ज आणि माफ झालेलं नाही. म्हणजे शेतकऱ्याचं माफ न होण्यामागे म्हणजे शेतकरी काय रुपये देतच नसेल ना, शेतकरी रुपये देणार नाही पार्टीला. पार्टीला रुपये देणार नाही. इकडे शेतकऱ्याचं नाही कर्ज माफ केलं, मात्र उद्योगपतीचं कर्ज माफ केलं, कारण त्याच्याकडून त्याला बॉन्ड म्हणजे निवडणुकीला पैसा मिळतो. हो, निवडणुकीला पैसा मिळतो, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाले की हे उद्योगपतीनेच पैसा दिला, कारण त्याची जे कंपनी असेल, त्यांचं जे कॉर्पोरेट असेल, किंवा हे जे लोक आहेत ते निवडणुकीच्या काळामध्ये जे उमेदवार उभा टाकतोय
त्याला निवडून येण्यासाठीच देतात ना. हो ना. पण या उमेदवारापाशी काही रुपया वगैरे काय राहते की नाही ना. कोणावर म्हणजे जो खासदार म्हणा आमदार म्हणा जो उभा टाकतो त्याच्याकडे जास्त पैसा राहते की नाही राहत. त्याच्याकडे पैसा राहणारच झाला ना. हा पण सामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा थोडाच लोकसभा लढू शकतो. हा साधारण माणूस निवडून ज्याच्याकडे पैसा ठेवायला जागा नाही, घरचा पैसा आणि पक्षाचा फंड, हे दोन्ही फंड आल्यामुळे त्याच्याकडे करोडो रुपये होणार ना. 1 कोटीचा खर्च येईल लोकसभेला, कोटी कोटी रुपये. आज मला सांगा, भाजपनं सांगितलं बा आमचे एवढे माणसं आमचे येणार, बाकीच्या काँग्रेस असेल बाकीचे काही थोडेसे धर्मनिरपेक्ष जे आहेत त्या कार्यकर्त्याला काही पैसा आला, परंतु ह्या केंद्रामध्ये मजबूत हे भाजपचं सरकार मजबूत असल्यामुळं प्रत्येक गाव पातळीवर कार्यकर्त्याला जसं त्यांना ते पर्सनल बॉन्ड जसा पैसा जमा झाला तसाच पैसा प्रत्येक गावातल्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या अकाउंटवर जमा होईल काम करण्यासाठी. ते फुकट काम करणार नाही. म्हणजे हो, पैसा जमा झाला त्यांच्या सुद्धा खात्यावर पैसा जमा होईल. म्हणजे हे जे तुम्ही म्हणाले जे पत्रवळ्या उचलणारी हातं, सतरंज्या उचलणारी हातं, प्रचार करणारे हातं, हे किंवा पक्षश्रेष्ठीसाठी म्हणजे हे करण्यात गेले का कार्य? पक्ष श्रेष्ठीसाठी नाही, दोन्ही काम व्हायला. हा प्रचार व्हायला, हा पैसा बी मिळाला. हा. बगर पैशाचे कार्यकर्ते कसे हलणार आहात? नाही ना, आम्ही तर समजतो की बाबा हे काही लोक म्हणतात की आम्ही कठोरवादी आहोत, नाही. आम्ही चित्तवादी आहोत, आम्ही फुकट प्रचार करतो. हे असं काय फुकट राहते की काही पैसे वगैरे यांनी घेतात? नाही, नाही, हे कट्टरवादी आणि फुकट मध्ये नाहीच. हा हे जे पक्ष आहेत लाडके, हो. हे जे छोटे कार्यकर्ते आहेत हो. राहतात, हा. आम्ही शेतकरी पण एक उदाहरण देऊ शकतो. बरं. आम्ही बैलाला 5 वर्षभर त्याला उभं राहून त्याला मारून आम्ही शेतामध्ये काम करून घेतो. ज्यावेळेस पोळा आल्याच्यानंतर आम्ही त्याची पूजा करतो. हा 1 दिवस. हो किती दिवस? हा. 1च दिवस त्या बैलाची पूजा करतो आणि पुन्हा वर्षभर त्याच्यापासून काम करून घेतो. तशाच प्रकारे हे भांडवली जे पक्ष आहेत, जसं आम्ही पोळा तसंच 15 दिवसासाठी सगळ्या कार्यकर्त्याला खाणं राहणं पैसा आता जेवढं जमल तेवढं हे पूर्ण त्यांना खर्च करतात. बरं. की बा हे तन्मन धनानं काम केले पाहिजे, याच्या घरच चालले पाहिजे, लाख 2-2 लाख रुपयापर्यंत पैसा देतात. आता आंदोलन आल्यावर काय पैसा, कारण काळा पैसा आहे आणि एवढा मोठा पैसा याच्याकडे ठेवायला जागा नाही भाजप सरकारकडे. बरोबर. आता मोठे पक्षाकडे आता बघा ना तुम्ही, आज याची यादी ते जे पर्सनल बॉन्डवर आता निवडणुकीसाठी फंड त्यांचा किती झाला, हो. आणि हे आलेला फंड लपून ठेवला होता ना. हा हा जो फंड आला ना बॉन्ड हे लपवला होता, परंतु याची याचिका कोर्टात दाखवल्यामुळं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की बा तुम्ही हे पैसा जे तुमच्याकडे बॉन्ड झाला ते कुठून पैसा आला याची तातडीनं माहिती द्या. हो. परंतु बँकवाले सुद्धा कोर्टाचा निर्णय त्यांना हाणून पाडला, बा मला 1 महिना द्या. अरे कॉम्प्युटर जमाना झाला, तुम्ही 1-2 दिवसामध्ये माहिती देऊ शकता. परंतु सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला नाही, याला सगळं हे काय असेल ते पूर्ण त्या निवडणूक आयोगापुढे त्याचं हे भांडवल ठेवायला लागलं कोर्टाच्या निर्णयामुळे. जर नाही तर ते झाकूनच ठेवायले होते. बँकवाले सांगायला तयार नव्हते. नाही हो नाही, इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहे ते केवळ आता का उघडकीस आणला. हो ना. यापूर्वी जे आहे 14च्या पूर्वी काँग्रेसची बी सत्ता होती, तेव्हा काऊन ओपन नाही केला? अहो त्या काळामध्ये ओपन केला नाही, त्या काळात ओपन कोणी बोलायला तयार नव्हतं ना. त्या काळामध्ये ओपन होतच होतं ना, ओपन होत होतं ना, तर ओपन केलं नाही. परंतु या काळामध्ये या भाजप सरकारची जे दादागिरी म्हणजे जास्त वाढली. आम 400 के पार उतने पार हे जे म्हणजे लोक मतदान केलेच नाही, मतदान करायच्या आधी आम्ही आलो म्हणाले. बरोबर. आता आपल्याला वाटते बाबा आपण मतदानच नाही केली, आली कुठून? कुस्ती पाडायचं तर आम्ही पहिलं झालं म्हणजे बक्षीस घ्यायला पहिलेच, म्हणजे पाण्याच्या पहिल्या पहिल्या आमचं पहिल्या नंबरचं बक्षीस आम्हाला द्या, अकरीचं कुस्ती बक्षीस आम्हाला द्या. नाही बा कुस्ती तर आता लागणार आहे ना मतदान केंद्रावर. हो. आणि त्या केंद्रामध्ये जे लोक 5 वर्ष ज्या बाबासाहेबानं 1 वोट म्हणजे जसं 1 माणसाला 1 वोटाचा जो अधिकार दिला, ते अधिकार आता कोणाकडे जाईल काय जाईल त्या लोकांना आणि काय सांगू शकता येत नाही. लोकांच्या भावना आपण थोडं जाणू शकतो काय परिवर्तन होईल, कोण निवडून येईल, काय होईल ते. परंतु सध्याच्या चंगळवादामध्ये या लोकसभेला करोडो रुपये खर्च होतील. प्रत्येक गावात पैसा येईल, मतदारापर्यंत पैसा येईल. एवढा पैसा या निवडणूक अगोदरच्या काही निवडणूक झाल्या 15 वर्षाखाली खासदार जरी एक प्रचार झाला तर ते कोणी पैसे जमा तर लोक विचारानं मतदान करायचे. परंतु लोकाला सुद्धा आशा लागली बा आता निवडणूक आली म्हणजे काही ना काय आपल्याकडे येणार. बरं थोडं 1 मिनिट. जे यांनी म्हणत होते की अगोदर 2019 मध्ये जो खर्च झाला तो माझ्याकडे आहे सरासरी
उद्योगपतीचे 11 लाख कोटी कर्ज माफ केले या हो. सरकारनं. हो. दुसरा प्रश्न, जे प्रत्येक गावामध्ये रोजगार हमी योजना असते आणि या गावामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये इथं कुठं कोणाला लोकांना काही काम वगैरे दिले नाही आणि सरकार जो फंड नाही की या बेरोजगार म्हणा किंवा रोजमजुरी करणारा शेतकरी म्हणा यांच्या हातात पैसा कसा जावा, तर यासाठी सरकार जो फंड नाही असा एक मुद्दा येतो. पैशातून सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा, पैशातून त्याच पैशातून पुन्हा सत्ता, हे धोरण आहे. हे धोरण म्हणजे असं आहे. आणि दुसरा मुद्दा 19 मध्ये जे लागलेले आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खर्च जो आहे समजा सरासरी, तर प्रत्येक मतदाराला, जो मतदार आहे वोटिंग करणारा, त्याला 700 रुपये सांगितले आहे. 700 रुपये सांगल्याच्या नंतर एका म्हणजे जिल्ह्यामध्ये समजा जो खासदार आपण निवडून देतो त्याला 1000 म्हणजे 100 कोटी खर्च येतो. हा 100 कोटी खर्च नेमकं कुठं कुठं खर्च होतो, जसे की जे प्रत्येक 20,000 कोटी जो आहे प्रचार प्रसार करायला लागते म्हणून, आणि 30 कोटी जे आहे सोशल मीडियावर खर्च होतो. 4,000 कोटी आहे जे स्कीम वगैरे ते काय त्याचे असते त्याच्याबद्दल खर्च करतो. म्हणजे अशा प्रकारे जे आहे समजा हे पक्ष काय करतात, खर्च करतात. परंतु जे तुमच्यासारखा जो पक्ष आहे माकपा वगैरे जे आहे, मला काय म्हणायचं, माकपा म्हणा, वंचित बहुजन आघाडी, जे की वंचित बहुजन आघाडीनं एक स्क्रॅच काढलं म्हणजे QR कोड, की सामान्य जनतेने याच्यावर फंड द्या. मी जेव्हा पार्टीचं जे हे पाहिले त्यांचं, आणि मी स्वतः फंड वंचित बहुजन आघाडीला स्क्रॅच करून QR कोडद्वारे मी फंड दिला 100 रुपये एक सरासरी सांगत म्हणजे एक सामान्य माणूस 100 रुपये देऊ शकतो. आणि या मोठमोठ्या जे राष्ट्रीय पातळीवरच्या जे पार्टी आहेत तेव्हा हजारो करोड रुपये देण्यामागे काय हेतू आहे? आता लोकांना हजारो करोड देणं, त्याला 5 वर्ष ते त्याच्या भरोश्यावर सरकारच्या भरोश्यावर त्यांचं चालते ना दुकान. हे जे कंपन्या आता ना, म्हणजे कंपन्या जे तुम्ही म्हणा, म्हणजे ज्या कंपन्या काही घोळ केल्या, कोणते काही लपडे केले, काही केले समजा, म्हणजे त्याला माफ राहते हे सर्व काही, आहे की नाही? आता पंतप्रधान पीक विमा योजना नाव कोणाचं? पंतप्रधानाचं. मात्र पैसे कोण खाते? कंपनी खाते. हो. आता यावर्षी 1 रुपयाला विमा झाला. हो. त्याच्या अगोदर जे काही जितके लोक आम्ही विमा भरत गेलो, आम्हाला विमा भरल्याच्या नंतर फार काही भागातून कुठं विमा भेटत गेला, नुकसान झालं तरी विमा भेटला नाही आम्हाला. आता करोडो रुपये त्या कंपनीचा फायदा झाला. करोड रुपये, हो बरोबर. सरकारच्या तिजोरीत गेले. पण आमचं म्हणणं होतं बा, हे तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे टाका, कंपनीला देऊ नका. परंतु हे जे कंपन्या, हे जे खासदार आमदार, हे जे मोठे मोठे जे सत्तेमध्ये बसलेले जे लोक आहेत की नाही, हे त्यांच्या खिशामध्ये जाते, कंपन्यामध्ये त्यांचा शेअर्स राहते. आता हे ऑनलाईन झालं. ऑनलाईन आता ऑनलाईन झाल्याच्या नंतर हे ऑनलाईनचा 1 रुपया जरी ते धरला, कोणत्या अमित शहाच्या पोराचे म्हणजे ऑनलाईनचं टेंडर आणते पूर्ण महाराष्ट्राचं, बरोबर, म्हणजे लाखो रुपये या ऑनलाईनच्या माध्यमातून त्याला भेटतात. म्हणजे ते तिकडे फायदा आहे. म्हणजे याचे काम, म्हणजे याचे फायदे यांनी करून गेले असं तुम्हाला म्हणायचं? बिलकुल. आता हे जिओचं मोबाईल आहे. हो. आता पहिलं BSNL होतं, सरकारचं होतं, सरकारचा होता, तर ते काय नफा झाला, सरकारचा फायदा होत होता. परंतु आता हे जिओ कंपनीने पूर्ण दनादन चालू आहे. म्हणजे जसं म्हणलं तसं चालू आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिओ झालं आणि या जिओच्या माध्यमातून करोड रुपयाची लुटमाप चालू झाली. करोड रुपये भेटायला ना त्याला. बरं. ते आता हे लोक फट देणार ना, पैसा देणार ना निवडणुकीला, कारण इथं दुकान चालायचं आहे समोर. परंतु सामान्य शेतकरी जो आहे, खेड्यातल्या माणूस समजा बिस्सी असेल, पांगरी असेल, या खेड्यामध्ये इस्लापूर राहणाऱ्या सामान्य माणसाचा हा भाजप पक्ष नाही. शेतकरी कामगाराचा पार्टी हे नाही. आज किती जरी त्यानं आश्वासनाला सुरुवात जरी केली तरी लोक भोटले पाहिजे आणि काही ना काही एवढ्या योजना दिल्यामुळं मतदान देतील अशी आशा भाजपची चालू झाली. नाही, भाजप तर सरकार सांगाले की आम्ही सन्मान निधीचे 2,000 रुपये देतो, पीक विमा द्यायलो, संडास बाथरूम द्यायलो, किंवा घरकुल द्यायलो, अशा ज्या जी योजना आहेत ते भरमसाठ सांगत आहे की यापूर्वी तर 2014च्या पूर्वी तर अशा योजना सामान्य लोकांना भेटल्या नाही. मग आता भेटत आहे कशामुळे? अहो भेटत आहे कशाला? हे योजना तुम्ही काढायली ना, आता ते योजना येणं सरकारनं काढल्या, हा पैसा जनतेचाच आहे ना. पैसा तर जनतेचाच आहे. आज मला सांगा, 300 रुपयाचा एक राऊंड ड्रॉपचा डब्बा 600 रुपयाला झाला, 1700ला पोतं झालं, खताचे प्रचंड भाव वाढले, हे सगळं इकडे भाव वाढले GSTच्या माध्यमातून, आणि आमच्या शेतकऱ्याला वर्षाला ते 6,000 देतात. बरं. आता लोकांना बाबा जाऊ द्या, मोदी सरकार 6,000 द्याल. अरे 6,000 इकडे द्यायला, मग इकडून चांगलं द्यावून काढून घ्याल ना.
हा म्हणजे तुमचं काय करायला इकडे जे भाव वाढ न केल्यामुळं हा तुमचं जे राऊंड ऑफ डबा आहे समजा हा. तुम्ही जे म्हणाले जास्त पैसे वाढले त्याच्यामध्ये हो 300 वाले दुप्पट झाला 300 चा 600 झाला 600 मग म्हणजे आमचा कापूस जसा तसाच आहे म्हणजे तुमच्या कापसाला रन रेट नाही जास्त भाव नाही नाही परंतु राऊंड ऑफला जास्त भाव आहे 300 चे 600 केले त्याचे म्हणजे इकडला पैसा काढायला आणि इकडे तुम्हाला 2000 रुपये म्हणून देत आहे देत आहे असं तुमचं म्हणणं आहे राऊंड अपरचा नफा जरी धरला आहे ना हा तर कीटकनाशक जे आता महाराष्ट्रामध्ये निघेल राऊंड अप याच्यावरचा नफा जरी धरला तरी शेतकऱ्याचे हे 6000 हेच निघतात वरच्यावर बाकीचं तर औषध शिल्लकच आहे खत बियाणं बाकीचे जे आहे ना त्याच्यावर जे भेटणार पैसा तर आलं आहे फक्त एका राऊंड अपच्या डब्याचा वरचा नफा म्हणजे शेतकऱ्याला ते 6,000 रुपये वर्षाला एका शेतकऱ्याला 10 ते 15 डबे लागतात आणि दुसरी गोष्ट सरकार तर म्हणत आहे की आम्ही दुष्काळी जर पडलं समजा आता दुष्काळीला म्हणा काहीतरी पैसे मंजूर केलेले आहेत शासनाने पीक विमा म्हणा आणि मला काय दुसरं म्हणत आहे आता जे कापूस आणि सोयाबीन आता या पिरियडमध्ये 40,000 कोटी तर त्याच्यामध्ये काय देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे त्याच्याबद्दल म्हणजे आता जे म्हणजे कापूस आणि सोयाबीनचे आता भाव वाढलेले आहेत ना अहो आता सगळं शेतकऱ्याचा 95% माल बाहेर गेला हो गेल्याच्यानंतर आता भाव वाढायला काय अर्थ आहे का गेली वर्षी शेतकरी शाळेत 5,000 रुपये 5 ते 5,500 रुपये क्विंटल विकली आणि ज्यावेळेस 3 ते 4 महिन्याला 18,000 हळदीचे भाव झाले म्हणजे नफा भेटला म्हणजे मेहनत करणारा नफा भेटला का नाही न मेहनत करणारा नफा भेटायला म्हणजे जेव्हा माल निघते तेव्हा सरकार भाव बी देत नाही हा आणि निघल्याच्या म्हणजे जेव्हा तुम्ही विकता तेव्हा भाव देऊन अर्थ काय असं म्हणाले काय अर्थ आहे का म्हणजे व्यापाऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर तुम्ही भाव द्याले म्हणजे उलट व्यापाऱ्याचेच फायदा करायला असं तुम्हाला म्हणायचं आहे बिलकुल व्यापाऱ्याचाच फायदा करायले बरं चला ते असू द्या म्हणजे सरकारचं धोरण कुठंतरी चुकीचं आहे हे बी आम्हाला सर्वसामान्य जनतेला दिसून येते परंतु मला काय म्हणायचं आता या जनतेला आता हे जे लोक पब्लिक जी सिटी आहे समजा जे तरुण पोरं न तरुण पोरं किंवा प्रौढ व्यक्ती आता हे म्हणजे खासदार यांनी म्हणजे कोशा व्यक्तीला निवडून द्या याविषयी आपण जरा बोला आता खासदार कोणाला निवडून द्यावं आता या देशामध्ये इंडिया आघाडीचे गटबद्ध झाले सगळे काय छोटे मोठे पक्ष असतात धर्मदेव पक्ष पण सगळ्यांनी इंडिया आघाडी केली की बाबा आता या सरकारला कोण्या हालतीमध्ये हरवायची गरज आहे आत्ती झाली हे सरकार कोर्टाला मानत नाही हुकुमशाही सुरू यानं झाली सगळं याच्या मनाप्रमाणे चालू झालेलं आहे सुप्रीम कोर्टाला जाणत नाही बटन दाबलं ते म्हणजे निवडणूकचे आयोग आहे निवडणूक आयोग सुद्धा यानं तिथं बसवला याच्याच बाजूचा हे बटनाचं जे बटन आहे ना मशीन बरोबर कोणाला बटन दाबलं तिकडे कमळालाच म्हणजे एवढ्यापर्यंत त्यानं मजल मारली म्हणजे लोकशाहीचा खून केला म्हणायला हरकत नाही बरं लोकशाही पण व्हायला पाहिजे परंतु हे सुद्धा बळजबरीने केली आणि हे सगळं उघडकीस आलं आणि या महाराष्ट्रातल्या वकिलांनी सिद्ध करून टाकलं ईव्हीएम मशीन कशी घोळ आहे आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला ईव्हीएम मशीन बंद झाली आता बॅलेट पेपरवर मतदान होणार केव्हा झाली म्हणजे केव्हा आले ते झालं नाही 15-20 दिवसाखाली दिली की बाबा हे मशीन बंद केली बरोबर आणि ते बंद करा हे कोर्टानं बंद केली नाही त्यानं तर सुरुवात केली बटन दाबायला सगळ्या गावाने ते मशीन फिरली हो ते लावली ना आम्ही बातमी लावली ना हा हे जे मशीन प्रत्येक गावाने केली लोकांना सांगितले बघ कोणाला तुम्हाला मतदान द्यायचं आहे ते द्या या मशीनला याचे असं बटन दाबा मात्र लोकांना माहित नाही कोठे एका जागी बटन दाबलं किती जरी दुसरीकडे बटन दाबलं एकीकडे चाललं म्हणजे आता तुम्हाला हे म्हणायचं आहे जर बॅलेट पेपर जर चालू झाला तर 100% मोदीचा पराजय आहे असं तुम्हाला म्हणायचं का 100% म्हणजे आपकी बार 400 की पार होणार नाही असं 400 पार नाही 200च्या पार जाणार नाही आता बरं किती जरी आश्वासन दिले आणि काही जरी केलं तरी 200च्या पार जाणार नाही बरं महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चालू आहे समजा सरासरी इंडिया आघाडीचं त्या इंडिया आघाडीमध्ये जे सर्वश्रेष्ठ नेता म्हणून एकीकडे प्रकाश आंबेडकर साहेब ॲडव्होकेट की यांची जी विचारसरणी आहे हे सर्वसामान्य जनतेला धरून आणि सर्वसामान्य जनतेचं हित करण्याजोगतं आहे तर ही विचारसरणी काही इंडिया आघाडीच्या लोकांना मान्य नाही हे तुम्हाला कसं वाटते इंडिया आघाडीच्या लोकांना मान्य करण्याची गरजच आहे आता कारण काय आता सध्या तानातानीचं राजकारण नाही मला एवढ्या शिटा त्याला शेवड्याच काही ना काही तडजोड होणं गरजेचे आहे बरोबर कारण संविधान बदलणारे माणसं जे हुकुमशाही करणारे दादागिरी या माणसाला पळवण्याची गरज आहे त्यासाठी वंचित आघाडीची ताकद चांगली आहे सत्य आहे परंतु काय म्हणजे समोर जर जायचं असेल 4 पावलं मागे बी जायला लागते ना जर मागे जाऊन उडी मार लागते तसं इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरला सामील होण्याची गरज आहे
पुढील विधानसभेला तुम्ही युती करा न करा, हम्म. ज्याच्या त्यांना स्वबळावर लढा, परंतु लोक आता जी लोकसभा लागली आहे या लोकसभेला सगळे जर एक झाले तरच ते होऊ शकते. नाही नाही, प्रकाश आंबेडकर साहेबाचं तर डायरेक्ट रोखठोक म्हणणं आहे की बा तुम्ही लेखी स्वरूपात आम्हाला द्या, आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला किती द्यायला ते म्हणजे क्लिअरली द्या, जेणेकरून आम्हाला म्हणजे समजेल आणि जनतेला बी समजेल. परंतु हे जे बाकीचे जे आहे समजा शरद पवार गटाचे आणि उद्धव ठाकरे गटाचे, दुसरं काँग्रेसचे, राहुल गांधी गटाचे, हे लेखी स्वरूपात न देण्यामागे काय हेतू आहे? लेखी द्याच पाहिजे. मला सांगा, एवढे मोठे युद्ध चालू आहे ना, हो. आता याच्यामध्ये काय अफवा आहे की खरं आहे ते का आपण सांगू शकत नाही. परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर लोकांना तुम्हाला मोदीला हरवायला ओढ द्यायला ना. हां हां, लोक तुम्हाला मोदी हरला पाहिजे, याची दादागिरी बंद झाली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही लोकांकडे चालले ना. बरं. आणि याच्यासाठीच इंडिया आघाडी स्थापन झाली. हो ना. आणि एवढी इंडिया आघाडी स्थापन झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच्याकडे जायचा प्रश्नच नाही ना, जाणारच नाही. पण नाही नाही, जाणार नाही. पण याची शाश्वती देण्यासाठीच मग प्रकाश आंबेडकर साहेबांना लेखी स्वरूपात मागितले. मग हे का देण्यात गेले? लेखी तर द्या पाहिजे ना. हां, जाणारच नाही ना. जाणार नाही. तोंडी वेगळं आहे ना. लेखी स्वरूपात दिलं म्हणजे कसं जनतेला, त्याचं म्हणणं असं असेल बहुतेक सरासरी अंदाजा, लेखी स्वरूपात दिलं म्हणजे सामान्य जनतेला हे दाखवून देण्याचं कार्य, त्याच्यासाठी लेखी स्वरूपात मागित आहे ना. असं फोलचिट्टा, मग फोलचिट्ट्यामध्ये जे पत्रकानुसार असं जर लेखी स्वरूपात जर दाखवला तेव्हा मग काहीतरी प्रकाश आंबेडकर साहेबांना जे भरोसा येईल असं मला म्हणायचं आहे. लेखी देतीलच का? 100% देतील. लेखी न द्यायला काय झालं? कारण आपण त्याच्या विरोधामध्येच लढायलो ना. हां, आपण त्याला हटवण्यासाठी लढायलो ना. इंडिया आघाडी म्हणजे काय महाराष्ट्रात पूर्ण देशासाठी आहे ना, हो, सगळीकडे ठरलेलं आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये मला सांगा, जे बीजेपीच्या म्हणजे विरोधात ते निवडून येणारे इंडिया आघाडीचे खासदार आहेत ते संविधानाला मानणारेच आहेत ना. बरोबर आहे. संविधानाचा कोण, संविधान वाचवण्यासाठी लढाई आहे. हो, आणि त्याच्यासाठी मला बदलायचा प्रश्न जाणार नाही. तिकडे कोण जाणार आहे? बरं. हे जे बोलणं आहे तुमचं करेक्टली व्हा समोर दिसूनच येईल. पण जे जागा वाटपाचं जे अनेक आहे त्याच्यामध्ये भेदभाव नीती करण्यात आलेली आहे. मग खरोखरच जे 12-12-12 म्हटलं होतं, जे प्रकाश आंबेडकरचे जे धोरण होतं ते खरोखरच धोरण योग्य आहे की अयोग्य आहे? आता तर योग्यच आहे ना. जे जागा मागले तर द्या पाहिजे. 12-12-12 12 दिले पण काय बिघडाय गेलं? अरे मला सांगा, तुमची अर्धी काँग्रेस तिकडे बीजेपीकडे पळाली, तुमची अर्धी राष्ट्रवादी बीजेपीकडे गेली. हा. तुमचं तरी काय दुकान राहिलं? हां हां, मग विरोधी पक्ष म्हणून 10-12 जागा द्या ना. ते तर मोदीकडे जाणारच नाही. 12 जागा आणि 15 तरी प्रकाश आंबेडकर मोदीला पाठिंबा देईल का? नाही देऊ शकत नाही. देईल का? नाही. नाही. मग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मोदीला पाठिंबा देईल का? देणार नाही. नाही. सत्तेपासून अलिप्त राहतील, बरोबर. परंतु मोदीला पाठिंबा देत नाही. हो. एकेकाळी लोकसभेमध्ये पूर्ण देशामधून 60 खासदार आमचे निवडून आले होते. हो, मोदीला हरवण्यासाठी जर आम्ही बीजेपीला वोटिंग केलं तर बीजेपीचं सरकार झालं असतं केंद्रामध्ये. परंतु आम्ही संविधान वाचवणार धर्मनिरपेक्ष म्हणून आम्ही बाहेरून पाठिंबा काँग्रेसला दिला. 60 खासदारांना मंत्रिपद नाही घेतलं. बरं. 60 खासदार, आज आमचे खासदार तरी कमी दिले आहेत. त्या काळामध्ये काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला. लोक म्हणजे बा तुम्ही विरोधात लागले एका बाबा मोदी आम्हाला चालत नाही. म्हणजे मोदी न चालण्याचं धोरण म्हणजे काय, कसं आहे, म्हणजे धोरण न चालण्यामागे काय हेतू आहे? आता मला सांगा, 10 वर्षाची कारकीर्द सगळ्या लोकांनाच पाहिजे. बरं. आता मी म्हणल्यानं थोडंच जमणार आहे. नाही बरोबर आहे. हां, जनता ठरवणारी आहे. हां, आता जनतेला जो योग्य आहे ते ठरवल. बरोबर आहे. आता मी का योग्य नाही? तुम्ही म्हणून शेतकरी मी पक्षाचे. शेतकरी आहो. हो, आमच्या शेतकऱ्याची यानं माती केली. बरोबर आहे. हां, आमच्या दिल्लीला आंदोलन झालं. हं, त्या दिल्लीमध्ये आमचे 500 लोक मेले. बरं. आता आणि काल परवा मी काही 2-3 लोक गोळ्या झाडून मारल्या. हं, अरे मला सांगा, बाहेर देशासाठी भारत पाकिस्तानची जी बाउंड्री आहे, हं, गेल्या निवडणुकीला बाहेरच्या बाउंड्रीतून आतंकवादी आले आणि पुलवामा हल्ल्यामध्ये आपले 41 सैन्य मेले. हं, तसा कडक बंदोबस्त ठेवला असता तिथं पुलवामा हल्ला झाला असता का? नाही. परंतु त्या पुलवामा जसा हल्ला म्हणजे होऊ नये म्हणजे झाला नसता. परंतु आज शेतकऱ्याचं आंदोलन झालं. शेतकऱ्याचं दिल्लीमध्ये चालूच आहे. दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे. परंतु तुम्ही त्या पाकिस्तानचं जसे बाउंड्री त्याच्यापेक्षा आम्हाला मजबूत करायची मदत येऊ द्यायला तयार नाही. बरं. हे जे चालू आहे आंदोलन, समजा प्रकाश आंबेडकर साहेब हेच म्हणाले होते की MSPचा जो कायदा आहे समजा, हो, MSP तेलंगणामध्ये चालू आहे म्हणा, हरियाणामध्ये काही जिल्ह्यामध्ये म्हणजे त्या पर्यायाने चालू आहे सरासरी. मग जे MSPचा जे नियमावली आहे, जसं की प्रकाश आंबेडकर म्हणे प्रत्येक शेतकऱ्याला मी 500 रुपये पहिलं देणं चालू होतं म्हणे माल विकल्याच्या नंतर. मग आता न भेटण्यामागे आणि जेव्हा सत्ता येईल म्हणे मी MSC प्रमाणे जे काय आहे भारतामध्ये देण्याचं कार्य करतो बा म्हणाले. मग हे जनता मग खरोखरच प्रकाश आंबेडकर याच्या विचारसरणीला, यांच्या जे धोरणाला
जे आहे एकदम योग्य रोखठोक जे बोलत आहे, तर हे मान्य राहील का असं वाटते का तुम्हाला? आता प्रश्न काय, आता आपली ताकद कमी आहे, हां, म्हणजे ताकद कमी आहे एकदम. आपण मोठं म्हणजे बोलू. ताकद म्हणजे काय? पैशाची ताकद म्हणा, पैशाची की विचाराची की ज्ञानाची ताकद? आपले जे खासदार असते निवडून येणारे, हां ज्याचे जास्त खासदार येतील ना हो. हां आता इंडिया आघाडी आहे, हो प्रकाश आंबेडकर झाला, सर मार्कॉसिम, आमचे कमी खासदार येतील ना, परंतु त्याची जास्त खासदार त्याची सत्ता होईल ना, आम्ही तर पाठिंबा देणारे माणसं आहोत त्याला. आणि आम्ही सांगेल बाबा असं असं थोडंसं करा शेतकऱ्याच्या बाजूनं, बरोबर. आम्ही हे सांगणारेच माणसं होतो. कारण तेवढी इंडियाकडे पूर्ण देशात थोडीच आमची तेवढी ताकद आहे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायची. परंतु हे जे एकखट्या जे बंधन झाला सगळं इंडियाकडे, म्हणजे सगळे छोटे मोठे सगळे एकत्र आणले, एका विचारसरणीने एकत्र आणले की बा हे जे भाजपचं जे दादागिरी चालू आहे, पूर्ण देश विक्री चालू आहे, देशावर पहिलं कर्ज त्याच्यापेक्षा जास्त कर्ज वाढलेलं आहे, पूर्ण कर्ज बाजारी देश झालेला आहे. आज जरी मोदी साहेब प्रचंड आश्वासन द्याले, 15 लाख हे खात्यात ते खात्यात सगळं देऊन पूर्ण दुकान बंद करून टाकत, हातात या नोकऱ्या बी जातील, नोकरवाल्याला पगार सुद्धा राहणार नाही, पैसा सुद्धा द्यायला राहते की नाही, की अशी बिकट सगळ्या होलसेल कारभार सुरू झाला. हां, एकीकडे तर डिजिटलायझेशन, एकीकडे तर रस्ते बनत आहे, एकीकडे तर रेल्वे, बुलेट ट्रेन वगैरे, वंदे भारत अशा एक्सप्रेस गाड्या बनत आहेत. आणि हे तर एकीकडे प्रगतीची ते मोदी सरकार करत आहे, आणि एकीकडे म्हणाले तुम्ही देश बर्बाद होत आहे. हे काय नेमकं? अहो, देश बर्बाद व्हायचं मला सांगा, खाजगीकरणाच्या नावानं पूर्ण देश विक्रीला घालला. उद्योगपण ऐकून हा, म्हणजे खाजगीकरण म्हणजे ज्यानं पैसे दिले त्याचाच फायदा होता, होणार, म्हणजे सामान्य लोकांचा होण्या गेला हे म्हणाले. खाजगीकरण सगळं सपाटा सुरू केला एक. बरोबर. आणि बाहेर जे काँग्रेसच्या काळात जे आपल्या देशावर जे कर्ज होतं त्याच्यापेक्षा आज दुप्पट चौपट कर्ज झालं. कर्जाचा आकडा वाढला ना. बरोबर. कर्ज तर फेडायला लागला. दरडोई काय 1 लाख येते की काय येते, प्रत्येक माणसाच्या दरडोई कर्ज आहे म्हणाले आता. हा, म्हणजे महागाई झालं म्हणजे सामान्य जनतेला महागाईचा प्रश्न नाही, कर्ज बाहेरून घेणे आणि सुरुवात करणे येतं. आपल्या देशामध्ये विकासच होऊ देणं झालं ना. मला सांगा, सगळ्या कंपन्याकडे टेंडर गेल्याच्या नंतर सरकारच्या तिजोरीत कुठून पैसा राहणार आहे आता? सगळे मदत दलाले जगायले ना. हा, म्हणून हे तलाठी भरती म्हणा, हे ज्या भरती आहे त्याचे जे फीस वाढवत जे धोरण आहेत समजा, हे त्याच्यामुळे हे कंपन्या वगैरे वाढवण्याचं कारण तेच आहे समजा, असं म्हणा. पूर्ण कंपन्या वाढल्या, पूर्ण खाजगीकरण झालं, आणि खाजगीकरण झाल्यानं आज जरी सरकार नोकऱ्या दिली तर हे सगळं एखाद्याला दावणीलाच बांधणार. आता मला माझा ते ग्रामपंचायत ऑपरेटर, हो, त्याला 4,000 रुपये मानधन होतं, मला माहित आहे. माझी मुलगी तिथे 4,000वर करत गेली. ह्या ऑपरेटरचं सुद्धा टेंडर कंपनीला होतं. हो, आता कालच्या बातम्यामध्ये सांगलं की, म्हणजे वाचले मी की, आणि 3,000 रुपये मानधन वाढ होणार आहे म्हणजे या ऑपरेटरला. हे आता म्हणजे हे वाढ कशामुळे बा? आता हे निवडणूक लागल्यामुळे 3,000 वाढ, म्हणजे आशा वर्कर वगैरे या काय सगळ्याला जे वाढले, आता ते आता निवडणूक लागणार, सगळ्याला खुश ठेवायला लागणारच आहे ना. बरोबर. आता हे सगळ्या लोकांना खुश ठेवतील, सगळ्या लोकांना खुश ठेवून वाढतील. ते त्याला 15,000 रुपये पोलीस पाटलाला वाढून दिले, सगळ्यांना वाढून दिले, म्हणजे लोक खुश राहिले पाहिजे. आणि ज्यावेळेस जर हे भाजप निवडून आला तर कोणालाच देणार नाही, 15,000ही देणार नाही, हात ते बी काढून घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण पैसा ठेवणार ना, सगळं लूटमाप चालू झालं ना. पैसा तर पाहिजे ना तुम्हाला द्यायला. म्हणजे ते जे मानधन वाढलं म्हणजे देत आहेत समजा 3,000 रुपये जे काय वाढवायले, म्हणजे काय करार केलं काय का कंपनीचं की बाबा आता आम्ही देतो नंतर वापस घेतो? घेऊ शकते, पैशाच नसल्यानं काय देणार तो. आता सध्याच्या 3 महिने 4 महिने काही शिक्षक लोकांचे पगार नाही, जिल्हा परिषदला बरेच पगार रखडलेले आहेत, बरेच लोकांचे पैसे सरकारकडून येणं बाकी आहे, बजेटच नाही. आता आमच्या शेतकऱ्या पंचायत समितीला विहिरी खोदकाम झाले, माझं बजेटच नाही. योजना तर डिक्लेअर केला, कोटा बांधा, 80,000 तुम्हाला, कोटा बांधला, पंचायत समितीला चालले, पैसेच नाही, बजेटच नाही. आता काय बजेटच नाही, म्हणजे जे प्रत्यक्षात जे कृती करत आहे शेतकरी त्याला बजेट नाही म्हणत आहे, आणि एकीकडे मानधन वाढवून किंवा आशा वर्करला वाढ म्हणून असं एकीकडे सांगत आहे. हे खरंच याच्यामध्ये का म्हणजे भेदभाव आहे समजा, असं तुम्हाला म्हणायचं? भेदभाव नाही. आता आपल्या देशामध्ये खाजगीकरणाच्या नावानं आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या खाजगीकरणाचा विरोध केला. बरं. लाईटचं खाजगीकरण होऊ नये, सरकारच्या मालकीची लाईट राहिली पाहिजे, यंत्रॉन हटावणे, देश बचाव म्हणून आम्ही त्याच्यावर आंदोलन झालं. आणि त्या आंदोलनामध्ये 100 लोक जेलमध्ये 15 दिवस टाकला आम्ही त्याचा विरोध केल्यामुळे. कुठं, कोण्या जेलमध्ये? औरंगाबादच्या. बरोबर. हे कशामुळे हे जेलमध्ये? लाईटचं खाजगीकरण करू नको, कंपनीला विकू नये लाईट म्हणले आहे. आता तर विकली वाटायला, आता जसं म्हणलं तसं यायला बिल की. आता हे लाईट त्यावेळेस आमचं लोकांना पटलं नाही, ते म्हणजे बाबा खाजगीकरण झालं तर लोकांना चांगली सुविधा मिळेल. हो, आम्हाला मूर्खात काढलं त्यावेळेस. परंतु आता त्या लाईटचे काय विपरीत परिणाम होणे जनतेला समजायला ना काय झाले ते.
परंतु हा बरोबर आहे. म्हणजे लाखो हो. अहो कंपनीला काय घेणे देणं, लाखो रुपयाचे बिल, लाईट जळला गेलं तरी 16,000 काही बिल द्यायला त्याच्या मनमानी, बिल घ्यायला प्रचंड बिल द्यायला, बिल वाढ खाजगीकरण या वर्षी झाली वाढ. हो, 1-2 रुपयाला वाढ झाली, प्रचंड वाढ झाली. हो हो. म्हणजे हे परिणाम म्हणजे तेव्हा जर आंदोलनाची जर दखल घेतली असते तर आज सामान्य लोकांना जो बिलाचा जे म्हणजे खाजगीकरण जर झालं नसणार गेलं असं आज लोक फायद्यामध्ये राहिले असते असं तुम्हाला म्हणायचं. हो ना, बिलकुल फायद्यात राहिले असतात. आता मला सांगा, कंपनीला दिला त्याला नफा पाहिजे. बरोबर आहे. आज मला सांगा, त्या लाईटचं खाजगीकरण झालं, आम्ही 15 दिवसात जेल भोगलो, आलो निघून. आमच्या 15 म्हणजे 100 लोकांचं कोण ऐकणार नाही. बाकीच्या लोकांना म्हणलं नाही चांगला आहे तर चांगला, तर बापू घ्या, चांगला आहे घ्या ना, आता लुटमाप चालू आहे. असं आहे. म्हणजे या सरकारचे जे ध्येय धोरण जे आहे समजा, म्हणजे सामान्य गोरगरीब लोकांसाठी नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे. बिलकुल नाही, सामान्य लोकांसाठी नाही. का नाहीत बरं, का नाहीत? म्हणजे जसं तुम्ही म्हणता की जे शेतकरी वर्ग आहे, रोजमजुरी करणारा वर्ग आहे, बेरोजगार मुलं आहेत, यांना हाताला खरोखरच काम भेटणं गेलं आणि यायला उलट यांची प्रगती करावं असं धोरण का नाही? घेणारच नाही ना. मला सांगा, प्रगती शेतकऱ्याचं धोरण याच्याकडं नाही, रोजगार म्हणजे नोकऱ्याचं काय, म्हणजे जनतेच्या बाजूचं काय मला सांगा ना. आता फक्त योजना सांगायली, योजना एकीकडे योजना सांगायचं, इकडं अनुदान द्यायचं आणि तेच अनुदान दुसऱ्या बाजूने मी काढून घ्यायचं. हा, म्हणजे दोन तर्फी तोंड हात समजा, दोन तोंड तोंड हाताना. या हात से देणे का, या हात से निकाल लेने का. मग आता तुम्हाला काय म्हणायचं की खासदार निवडून कोणा नवतरुण प्रौढ व्यक्ती हे निवडून कोण्या विचारसरणीने कोणत्या खासदाराला द्या निवडून? आता सध्याच्या संविधानाला वाचवण्यासाठी पूर्ण देशामध्ये इंडिया आघाडी झालेली आहे. यावेळेस सर्व जनतेला कोणत्याही भूलथापाला बळी न पडता, पैशाला बळी न पडता, आता गावात पैशाचा म्हणजे पैसे येतील, बरं सगळे पैशाला, म्हणजे यावेळेस ही निवडणूक एवढी महागात आहे, मागं झालं नाही पुढे होणार नाही असा प्रचंड पैसा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाटप होईल. मतदारापर्यंत लालचू देतील, पैसा देतील, प्रचंड पैसा यावेळेस खर्च होणार आहे. आणि पैशाला आणि या भावनेला बळी न पडता योग्य उमेदवार, ज्या बाबासाहेबांनी मताचा जो अधिकार दिला, या मताचा अधिकार या देशातल्या संविधानाला वाचवण्यासाठी सगळे जनतेनं इंडिया आघाडीचा जो उमेदवार आहे त्या उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे, असे अखेरचा माझा संदेश आहे. धन्यवाद मामा. तुम्ही जे आजच्या राजकारणाविषयी जे चर्चा केलेली आहे त्याविषयी खरोखरच लोकांना यामधून प्रेरणा भेटेलच. खरोखरच ज्या ज्ञानाची जे फरक जे ठेवलेली आहे, जे की आपण इलेक्ट्रोल बाउंड जे आहे त्याच्यामध्ये कसं जो पैसा येत आहे प्रत्येक पार्टीला, परंतु कॉम्रेडसारख्या पार्टी म्हणा, माकासारख्या पार्टी म्हणा, वंचित बहुजन आघाडीसारख्या पार्टीला म्हणा, का मोठमोठ्या कंपनी फंड देत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे जे खालच्या स्थळावरचे जे पक्ष आहेत, समजा गरिबाचा जो पक्ष आहे समजा कोणत्याही असू द्या, तर या पार्टीला का पैसे देत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. कारण की कसं आहे, यांनी जसं म्हटले की ज्या पार्टीनं फंड दिला त्याचे कामं सरकारनं केलेच पाहिजेत. ज्या वेगवेगळ्या महिंद्रा कंपनी असेल किंवा कोणत्या वेगवेगळ्या कंपनी आहेत, इथं तर वेदांत वगैरे अशा पुष्कळशा कंपन्या आहेत की त्यांनी भाजप सरकारला म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, प्रत्येक राज्यामधल्या ज्या मोठमोठ्या जे आहेत पक्ष आहेत यांना फंड करोडो रुपये दिला. परंतु वंचित बहुजन आघाडी सरकार जो पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये किंवा लालबावटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, अशा कोणत्या पक्षाला करोडो रुपये निधी अजिबात न देण्यामागे महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे? खरोखरच असा पक्ष जो सामान्य जनतेला, दलिताचा, दिनदुबळाचा, बेरोजगाराचा, शेतकऱ्याचा, मजुराचा, हा पक्ष का लक्षात येत नाही? याची विचारसरणी का येत नाही? पत्रवळ्या उचलाला, चपल्या उचलाला, बकऱ्याचे पार्टी खायला, देशी दारू पाजवणारा हाच पक्ष गोरगरिबाला का समजतो? हा एक षड्यंत्र आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. जातीची भेदभावना निर्माण करणारा हा पक्ष जर कोणता असेल, या पक्षाची आपल्याला विचारसरणी आपल्याला लक्षात येत असेल, मारामारी करणे, धिंगाणा करणे, काहीतरी करणे, जातीमध्ये तिढा लावणे किंवा या सर्व गोष्टी लावणं म्हणजे काहीतरी जे पक्ष करत आहे अशा पक्षाकडं आपला माइंड किंवा आपली जी बुद्धी म्हणजे तिकडीच वाटचाल न करता, खरोखरच जे पक्ष आहेत, जो आपला पक्ष म्हणजे आपलं भलं करणारा, आपला विचार मांडणारा, संसदेमध्ये आपली बाजू मांडणारा, विधानसभेमध्ये आपली बाजू मांडणारा, आपले मुद्दे लक्षात जे समस्या आहेत ते लक्षात घेऊन काम करणारा असा कोणता जर पक्ष असेल तर हे पक्ष कोणता आहे हे तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि लोकांच्या विचारसरणीला न खतपाणी घालता
किंवा विचारसरणी न चेंज करता त्या पक्षाचं वारं असंच आहे, त्या पक्षाचं वारं असं आहे, हे पक्षाचा उमेदवार येणार आहे, त्या पक्षाचा उमेदवार आपण काढायचा आहे असं न ठरवता किंवा गावातले जे कार्यकर्ते जे बोलणारे आहेत समजा की या पक्षाचा वारा याच पक्षाला करावं लागते, त्याच पक्षाला करावं लागते, असं न करता असं न पाहता ऐकावे जनाचे करावे ऐकावे जनाचे करावे मनाचे. खरंच वोट तुमचा आहे, वोट तुमचा आहे. खरोखर तुमची बाजू मांडणारा, तुमची बाजू चौकामध्ये बोलणारा कोण आहे, खरंच उमेदवार, खरंच सदस्य कोण आहे काय नाही हे लक्षात ठेवूनच त्याच पक्षाला जर आपण त्याच उमेदवाराला जर केला तर मला खरोखरच वाटते ते फायद्याचं राहील. असे पक्ष कसं एकमेकाला पाडणारे खूप जण आहेत. ते लोक म्हणतात त्या पार्टीवाल्यानं एवढा फंड घेतला, त्या पार्टीवाल्यानं तितका फंड घेतला, प्रत्यक्षात काहीच नसते, त्याची बदनामी करायची असते आणि आपला उमेदवार निवडून देण्याचं असते. हे लोकांनी लक्षात घ्यावा आणि खरोखरच चांगला माणूस, विचारशील, ज्ञानशील, आपलं हित मांडणारा, शेतकऱ्याचं हित मांडणारा, बेरोजगाराचा प्रश्न मांडणारा, मजुरी करण्याचा पक्ष मांडणारा अशा उमेदवाराला निवडून देणं ही आज काळाची रेग आहे. ते म्हणतात ना मामा, लोकांचं ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. जर ही बाईट आवडली असेल, काही चुकलं जरी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये खरोखरच तुमची राय द्या. इतकं बोलतो. जय भीम, वंदे मातरम, जय बिरसा. धन्यवाद.